मनातील वेदना आपण जाणतात. हे मग घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी मनोकामना पूर्ण होईल. अक्कलकोट संस्थानाला वारस मिळेल. काय महाराज समर्थ? जा, श्रीमंत जनसेवेत रमून जा. हो समर्थ समर्थ येतो आम्ही. श्री स्वामी समर्थ. माहित आहे काय विचारणार आहेस ते. श्रीमंतांच्या कानफटात मारून त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद कसा दिला हेच विचारणार आहेस ना? हो, पण आता नाही विचारणार. जय श्री स्वामी समर्थ. समर्थ चरणिया कानपट्या घालता कानपाटिया समर्थ काय झालं? तुम्ही हसताय कशाला? कोणी भोसडीच्या ना माझ्याविषयी कागाळी केली का? असं असेल तर नाव सांगा त्यांचं. डोकात फोडतो आराम राजाचं. अरे कानपाट्या, किती जणांची डोकी फोडशील तू? हे बघ, हे डोकी फोडण्याचं फूल तू तुझ्या डोक्यातून काढून टाक आणि एक चांगली व्यक्ती हो. शांत व सुस्वभावी हो. आमच्या कृपेचा लाभ हवाय ना तुला? हे काय विचारणं झालं समर्थ? आपल्या कृपेमुळे तर मी आज जिवंत आहे. अशीच कृपा राहू दे आमच्यावर. हे बघ, तू चांगला वागलास तर आमची कृपा राहील तुझ्यावर. मस्तवारपणा केलास तर त्रासात पडशील. यात माझा काय दोष समर्थ? मी लहानपणापासूनच असा आहे. तुमचा दास झाल्यापासून तुमच्याविषयी कोणी काही बोललेलं मला खपत नाही. आणि त्यावेळी माझं डोकं सनकतं आणि माझ्या हातून भलतच घडतं. मी जे काही करतो त्या पवित्र स्थळाच्या भल्यासाठीच ना. कानफाट्या, हे कलियुग आहे. लोक काय चांगला केला तरी फोडणार आणि वाईट केला तरी नावही ठेवणारच. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. हे बघ, यापुढे हा आपस्ताळेपणा सोड आणि माझ्या इतर सेवेकऱ्याप्रमाणे बाळप्पा, चोळप्पा, प्रीतीनंद, सुंदराबाई यांच्यासारखा सुस्वभावी व शांत राहा. समर्थ, आताच तुम्ही म्हणालात की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. मग मला सांगा, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. मी त्यांच्या स्वभावाप्रमाणे का वागू? मी माझ्या स्वभावाप्रमाणे का वागू नको? झालं? आलास पुन्हा मूळ पदावर. प्रीतीनंद, याला संत तुकारामाच्या एखाद्या मानव जन्माबद्दलचा अभंग म्हणून दाखव. जशी आपली आज्ञा समर्थ. संत शिरोमणी तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात मानव जन्माचे कंगोरे उलगडताना म्हणतात, Bye.